नमस्कार माझ्या परिचर्या व्यवसायातील मित्रमैत्रिणींनो। तरी आज मी डॉक्टर दीपाली नरेंद्र उमाळे तुमच्यासाठी घेऊन आली आहे पोस्ट बेसिक BSc नर्सिंग महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत परिचर्या शिक्षण संस्था मुंबई तसेच महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे येथे पोस्ट बेसिक BSc नर्सिंगची ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे। तरी चला पटापट बघूया आपण काय आहे याचं कालावधी तसेच फॉर्म भरण्याची प्रोसेस फीज। तर हे फॉर्म दिनांक 24 जून 2024 पासून निघाले असून दिनांक 1 जुलै 2024 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत। तसेच प्रवेश अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक हा 24 जून 2024 ते दिनांक 2 जुलै 2024 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे। तरी बघूया या फॉर्मचं शुल्क काय असणार आहे। पोस्ट बेसिक BSc नर्सिंगसाठी 1500 रुपये राखीव वर्गासाठी तसेच 2000 रुपये खुल्या वर्गासाठी हे शुल्क असणार आहे। वयोमर्यादा खुल्या वर्गाकरिता 45 वर्षे व राखीव प्रवर्गाकरिता 50 वर्षे अशी वयोमर्यादा असणार आहे। तरी हे फॉर्म निघाले असून शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज योग्य यंत्रणेमार्फत तसेच संबंधित संस्था प्रमुखांमार्फत सादर करणे आवश्यक आहे। उमेदवार ज्या संस्थेमध्ये प्रवेश घेऊ इच्छितो त्याच संस्थेमधून प्रवेश अर्ज प्राप्त करून घेणे आवश्यक आहे। माहिती पुस्तिका व प्रवेश अर्जाच्या शुल्काचा न परतावा धनाकर्ष म्हणजेच DD हा आपल्या संबंधित संस्थेमध्ये जमा करणं आवश्यक आहे। तरी प्रिन्सिपल INE मुंबई अथवा डीन GMC नागपूर अथवा डिरेक्टरेट प्रोफेसर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ पुणे यांच्या नावे हा DD काढलेला असावा तेव्हाच तो स्वीकारण्यात येईल। आपल्याला डिटेल माहितीसाठी माहिती पुस्तिका देखील mededu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तरी ब्राउझरवर जाऊन med-edu.in हे आपण टाईप करून आपण बघितलं तर हे ब्राउझर वेब पेज जे आहे ते ओपन होईल। संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई येथे आपण बघितलं तर सर्वात कॉर्नरला वरच्या बाजूला तुम्हाला नर्सिंग असं लिहिलेलं दिसेल। याच्यावर आपण क्लिक केलं तर नर्सिंगच्या अंतर्गत आपल्याला हे निघालेला फॉर्म म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म अँड इन्फॉर्मेशन ब्रोशर ॲकॅडमिक इयर 2024-25 हे उपलब्ध आहे। तरी तुम्ही या रेड व्यू बटनवर क्लिक करून हे ओपन करू शकता व डिटेल सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध होईल। तसेच ही जाहिरात देखील तुम्ही या रेड व्यू बॉक्स जो आहे त्याच्यावर क्लिक करून पूर्ण जाहिरात देखील बघू शकता। तर आपण बघू शकतो की हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे फॉर पोस्ट बेसिक BSc नर्सिंगसाठी हा ॲप्लिकेशन फॉर्म इथे आपल्याला दिलेला आहे। इथे आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म नंबर टाकायचा आहे व आपले सगळे डिटेल्स माहिती याच्यामध्ये फिल करायची आहे। तसेच येथे तुम्ही बघू शकता की हे ॲनेक्शर ईमध्ये स्क्रुटिनी फॉर्म फॉर BSc नर्सिंग आहे। याच्यामध्ये तुम्हाला टोटल 20 सर्टिफिकेट्स दिलेले आहेत। त्याच्यापैकी तुम्हाला जे आवश्यक आहेत व जे तुम्हाला ॲप्लिकेबल आहेत ते फॉर्म तुम्ही सर्व सबमिट करणं गरजेचं आहे। तरी येथे आपल्याला इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन मुंबई BSc नर्सिंग ॲडमिशन 2024-25 एलिजिबिलिटी क्रायटेरिया द कॅन्डिडेट्स हॅविंग इंडियन सिटिझनशिप विल बी एलिजिबल फॉर ॲडमिशन। तसेच आपण वय बघितलं आहे 45 इयर्स फॉर ओपन कॅटेगरी अँड फॉर द कॅन्डिडेट्स 50 इयर्स फॉर कॅटेगरी कॅन्डिडेट्स ऑन 31st of July 2024 in educational qualification and work experience. So candidates should have passed higher secondary certificate examination from Maharashtra State Board of Secondary Examination or equivalent examination recognized in Maharashtra State with English subject. Candidates whose parents are native of Maharashtra State but the candidates have passed secondary school examination or equivalent or a higher secondary school examination from an institute outside the state of Maharashtra. Such candidates is also eligible for admission. All candidates must have passed GNM nursing examination from training school of nursing colleges and institutions recognized by State Nursing Council and Indian Nursing Council.
As per the norms of Indian Nursing Council, that is INC, the candidate should be registered as a nurse and midwife with Maharashtra Nursing Council. Also, the said registration should have been renewed till March 2027. The government in-service candidates must have completed 5 years of continuous government service till 31st July 2024. The candidate must submit a work experience certificate from the authority. In-service candidates should admit their applications through proper channel only. A merit list will be prepared based on the applications received within the prescribed time. Late applications received will not be considered. Also, by post, Xerox, advance copies of application will not be accepted here. For post basic BSc Nursing 2 years graduate program, Institute of Nursing Education, Sir JJ Hospital, Campus Baikala, Mumbai 8. Total 60 seats are available, out of which for DMER 25 candidates, then for DHS 25 candidates, and for private 10 candidates. So total seats are 60. Then we will see the admission process calendar. So the date of availability of the application की आपण जे बघितलं आहे 24 जून 2024ला फॉर्म रिलीज झाले आहे, ते 1 जुलै 2024 पर्यंत अवेलेबल असणार. नंतर फॉर्म सबमिशनची आखरी म्हणजे शेवटची तारीख ही 2 जुलै 2024 5 वाजेपर्यंत आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 9 जुलैला लागणार आहे. तसेच क्लॅरिफिकेशन ऑफ डाऊट्स और एनी ऑब्जेक्शन्स 10 जुलैपर्यंत स्वीकारण्यात येतील. फायनल मेरिट लिस्ट ही 13 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येईल. देन काउन्सिलिंग PBBSc नर्सिंगसाठी काउन्सिलिंग हे 15 जुलै रोजी असेल. फायनल सिलेक्शन लिस्ट ही 19 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येईल. देन एलिजिबल कॅन्डिडेट्स DMER स्टडी लीव प्रपोजल टू बी अवेलेबल at DMER office between 19 July 2024 to 29 July 2024. Then date of joining 1st August 2024. So this is the admission process calendar. So very all the best my dear friends. So go and grab your opportunity, and for this more updates related nursing admissions, nursing careers, nursing lectures, webinars, conferences, stay updated with Nursing A to Z channel. So subscribe this channel for further updates and details. Thank you. Bye.